निशीची मोठी बहीण तारिणी. अच्छा, ही निशिताची मोठी बहीण आहे. आम्ही आधीच ओळख करून देणार होतो, पण योगच नाही आला तसा. तुम्ही घरी यायचा त्या नेमकी ही नसायची आणि ही असली घरी की तुमचं येणं व्हायचंच नाही ना. हो ना. नाही, बरं झालं योग आधी जुळून नाही आला, नाहीतर हिचे खरे रंग आधीच कळले असते. नाही कौशिकीताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही म्हणजे आमचं थोडं चुकलंच. आम्ही तुम्हाला हिच्याबद्दल काही सांगितलं नाही ते. पण माझी तारिणी एकदम गुणी आहे हो. नाही म्हणजे आज पहिल्यांदा ती चुकली आहे. पहिल्यांदा ती न सांगता घराबाहेर गेली आहे. नाहीतर 7च्या आत घरात असते, म्हणजे तसा नियमच घालून दिलाय मी मुलींना सगळ्या घरातल्या. नाही, गैरसमज काहीच झाला नाहीये मिस्टर बेलसरे. खरं तर हिच्या बाबतीत माझा पक्का समज झालाय. म्हणजे आमची या घरात ओळख झाली नसली तरी या घराच्या बाहेर आमची चांगलीच ओळख झाली आहे. बरोबर ना तारिणी? तुम्ही हिला भेटलायत आधी? काय ग, कुठे? तू रस्त्यावर ना कोणावरही हात उगारू शकत नाहीस. माझं कुटुंब माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे. आज दिसलीस, यापुढे कधीही दिसेल नकोस. हे बघ, ही चांगली आहे. ही बघ ना. तुम्हाला आठवतं nice. मिसेस बेलसरे, मी तुम्हाला सांगितलं होतं रस्त्यावर एका मुलीने पत्रकारितेचे धडे शिकवले. हीच आहे ती मुलगी. कोण आहे ग? आली असेल माझी बहीण सावत्र. तुझी सावत्र बहीण म्हणजे ते आपण एकदा फोनवर बोलत होतो आणि तिचा मागून आवाज आला आणि तू तिच्या तीच का? एक्झॅक्टली तीच. तुला जशी कौशिकी आवडत नाही ना, तशीच मला ही आवडत नाही. नाही, कौशिकी निदान काहीतरी चॅनल लीड करते, श्रीमंत आहे, काहीतरी करतेय. आणि ही भित्री भागूबाई, ती ना रे एका अनाथ आश्रमात काम करतेय. अनाथ आश्रमात? काय काय काम करते तिथे? काय माहित काय काम करते आणि काय येतंय तिला. जेवण करत असेल किंवा झाडू पोछा करत असेल. ऍक्च्युली ना तिचा विचार जरी केला ना तरी माझं डोकं फिरतं आणि माझी चिडचिड व्हायला लागते. मग मी ठीक आहे, आपण आपल्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. ओके? हां, ऍक्च्युली मी पण ना तिचा विचार करून मी आपला मुवमेंट का स्पॉइल करते ना. आय एम सो सॉरी. स्माइल. ही फायनल करूया. ती गुणी आणि ज्ञानी मुलगी तुमचीच मुलगी आहे मिस्टर बेलसरे, तारिणी. नाही म्हणजे जे झालं ते चुकीचंच झालं. अहो, ही मुलगी ना अगदी आगाऊ आहे. अहो, माणसांची किंमतच नाहीये हिला. आपण कुणाशी बोलतोय, काय बोलतोय याची साधी अक्कल नाहीये हिला. रेखा, तोंड सांभाळून बोल. परक्या लोकांसमोर आपल्या मुलीला कसं बोलावं याची अक्कल आहे का तुला? तारिणी रस्त्यावर पडलेली नाहीये. माझा विश्वास आहे तिच्यावर. ती कधी चुकीचं वागणार नाही. ती चुकली असेल ना तर त्यात काही गैर नाही. माणूस आहे, चुका या होतातच. पण चुका झाल्यानंतर जो आपली चूक कबूल करतो ना, तोच खरा मोठ्या मनाचा माणूस. आई, गैरसमजाने का होईना चूक झालीये ना तिच्याकडून. पाठीशी काय घालतेस तिला? कोणाचा अपमान केलाय तिने? कौशिकीताईंचा. चल विसरून जाऊ 2 मिनिटं की ते आपल्या नातेवाईक आहेत. अरे पण त्या किती प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यांच्या क्षेत्रात खांडेकरांना किती मान आहे माहिती नाहीये का? आणि यांचा भर रस्त्यात अपमान केला तिने. अगदी आईवर गेलीये. आईवर गेली म्हणजे ही तुमची मुलगी नाही आहे? नाही म्हणजे कौशिकीताई, ही माझ्या पहिल्या बायकोची मुलगी आहे. तिचं अकाली निधन झालं त्यानंतर मी हे दुसरं लग्न केलं. पण तुम्ही समजताय ना, तसं काही नाहीये. अहो, मग त्या काही खोटं बोलतायत का? हा, एवढं सगळं रामायण सांगितलंय तरी विश्वास नाहीये तुमचा. ए तारिणी, तुझ्या पायी ना माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं होईल. जा, माफी माग त्यांची. तारिणी, माफी माग त्यांची. इट्स ओके.
मिसेस बेलसरे. इट्स ओके. काय ग वता वता बोलता येतं ना तुला? माफी मागता येत नाही? तारिणी माफी माग. तारिणी, आपली चूक नसताना माफी मागणं हे पाप आहे. पण समोरच्याची चूक नसेल तरी पण त्याला दोषी ठरवणं हे पण पापच झालं ना सुमी. ह्या सगळ्यामध्ये कौशिकी मॅडमची काहीच चूक नाही. काय चुकीचं वागल्यात त्या सांग ना. अगं त्या त्यांच्या घरच्यांची आणि त्यांच्या आत्मसन्मानाची काळजीच घेत होत्या ना. मग काय चुकलं त्यांचं? आणि अशा माणसांच्या घरात जर निशी लग्न करून जाणार असेल ना तर मला त्याचा खूप आनंद होईल. कौशिकी मॅडम, त्या दिवशी माझ्या वागण्यामुळे तुम्हाला जर त्रास झाला असेल तर माफ करा मला. खरंच मनापासून माफी मागते मी तुमची. मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा. माझा तसा काही हेतू नव्हता. हो खरं सांगू का, निशी लग्न करून कुठल्या घरात जाणार याबद्दल खूप धाकधूक लागली होती हो मला. काळजी वाटत होती तिची. किती कोणाच्या घरात जाईल, तिथली माणसं तिची काळजी घेतील का, तिला आपलंसं करतील का, तिला तिकडे काही त्रास नाही ना होणार. पण आता मला कळलंय की ती तुमच्या घरात लग्न करून जाणार आहे आणि तेही तुमच्या भावाशी होत आहे म्हटल्यावर खूप खूप आनंद झालाय मला. आता तिचं सगळं व्यवस्थित होईल, मला खात्री आहे. तिला तिकडे काहीच त्रास नाही होणार. माझी एकच विनंती आहे तुम्हाला, माझ्या चुकीची शिक्षा या नव्याने होऊ घातलेल्या नात्याला नका देऊ प्लीज. कौशिकी मॅडम, जे काही झालंय ते सगळं आपण विसरून जाऊयात आणि हे लग्न, हा पर्वावर असणारा साखरपुडा सगळं आपण आनंदाने स्वीकार करूयात प्लीज. आणि तुम्ही जी कुठली शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे. काय वाटतं तुला, तू हे सगळं केल्यावर माझ्या मनात जो तुझ्याबद्दलचा राग येतो निघून जाईल? प्रत्येक नात्यात रुसवे फुगवे होतात आणि आपल्या नात्यांमध्ये सुद्धा ते होणार आहेत. पण म्हणून आपण ते रुसवे फुगवे धरून बसायचे का? अजिबात काळजी करू नकोस तारिणी, हा साखरपुडा होणार. आणि मला असं वाटतं आता तुम्ही सगळे साखरपुड्याच्या तयारीला लागा. आणि तू सुद्धा करवली आहेस ना, खूप तयारी करायची आहे. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा माफ करा. इट्स ओके.